चंदनहळ्ळी गाव, हुमनाबाद तालुका आणि बीदर जिल्हा हा राज्य कर्नाटक येतो। आणि या अशा चंदनहळ्ळी गावामध्ये असे एक महात्मे होऊन गेले, काल त्यांना देवाज्ञा झाली। त्यांचं नाव अशोकराव रावसाहेब बिराददार। यांना काल 3 मार्च 2025 वार सोमवार दिवशी संध्याकाळी त्यांना देवाज्ञा झाली। आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि त्यांना सद्गती प्राप्त हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज आमच्या गावामध्ये असा एक महात्मा आपल्यातून निघून गेले, जरी ते शरीर रूपाने या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांची कीर्ती आमच्या या समाजामध्ये चिरकाल टिकून राहण्यासारखी आहे। कारण मनुष्याचं जे काही अस्तित्व आहे ते त्यांच्या संपत्तीवर नसून तर त्यांच्या ते कार्यावर, त्यांच्या कर्मावर ते अवलंबून असतं। आणि असे उच्च कोटीचे कर्म केल्याने माणसाची त्या ठिकाणी उत्तम कीर्ती या जगामध्ये उरून राहते। म्हणून संत सांगतात की मरावे परी कीर्तिरूपी उरावे। या युक्तीप्रमाणे आज अशोकराव रावसाहेब बिराददार आज त्यांच्या नश्वर देहाचा, शरीराचा त्याग झाला। अशा निष्ठावंत वारकऱ्यांचं मी 2 गोष्टीमध्ये त्यांचं कोड कौतुक करू इच्छितो। अशोकराव हे आपल्या गावातील एक निष्ठावंत वारकरी होते। ते आपल्या जीवन कालावधीमध्ये अधिक काळ संत सेवेमध्ये आणि अन्नदानामध्ये आपलं अधिक काळ त्यांनी सारवलं। समाजामध्ये आम्ही भरपूर पाहिलोय, कोणी मरत मरत जो कोणी त्याला वाचला तो मला पुनर्जन्म मिळाला म्हणून गावामध्ये सर्व लोकांना अन्नदान करतो। कारण अन्नदानामुळे आयुष्य वाढतो। अन्नदानामुळे आयुष्य वाढतंय असं असल्याने जिवंतपणीच आम्ही अन्नदान काय नाही केलं पाहिजे। म्हणून संत सांगतात सत्कार्य केलं पाहिजे। आणि हेच कार्य अशोकराव यांनी आपल्या जीवनामध्ये ते चालवत आणले। त्यांच्या घरामध्ये वंश परंपरेतून चालत असलेला हा संतांच्या सेवेची ही परंपरा, नाम संकीर्तन, भजन हे ते आपल्या जीवनामध्ये वाडवडिलापासून चालत आलेली परंपरा त्यांनी वाढवले। त्यांचे वडील रावसाहेब यांच्या कालावधीपासून त्यांच्या घरामध्ये संतांची सेवा घडत होती। आपल्याला या संतांचा महिमा कळणे म्हणजे या रावसाहेब यांचं घराणाच कारण आहे। आपल्या गावामध्ये संतांचं महात्म्य कळावं म्हणजे, संतांचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे म्हणजे एकच एक घराणा म्हणजे तो रावसाहेब यांचं घराणा या संतांच्या अस्तित्वाला आमच्या गावामध्ये टिकून ठेवलेलं आहे। आम्हाला संत कुणाला म्हणावं आम्हाला माहीत नव्हतं। रावसाहेब बाबांच्या कालावधीमध्ये त्यांच्या हातावर अनेक सत्कार्य घडले, अनेक अन्नदान घडले। अनेक वर्ष त्यांच्याच घरामध्ये भजन कीर्तन चालूच राहायचे। दरवर्षी महाशिवरात्रीला त्यांच्या घरामध्ये पंढरपूरच्या निवृत्ती महाराज हांडे यांच्या वंश परंपरेतून चालत आलेला दिंडी परंपरा, त्या दिंडीचं मुक्काम अशोकराव यांच्या घरामध्ये असतो। आणि ते मागे 2 दिवसापूर्वीच ती दिंडी त्यांच्या घरामध्ये आलेली होती आणि त्या ठिकाणी संतांची सेवा, अन्नदान भरपूर त्यांनी केले। 2 दिवसापूर्वीच त्यांच्या घरामध्ये संतांची सेवा, अन्नदान, महान सत्कार्य घडले। 2 दिवसाच्या नंतर या अशोकराव महात्म्यांना देवाज्ञा होते। आणि अशा महात्म्यांना शरीर सोडल्यानंतर त्यांच्या आत्म्याला उत्तम गती प्राप्त होते। मानवाला जिवंतपणीच उत्तम कार्य करायला पाहिजे, जिवंतपणे सत्कार्य केलं पाहिजे। जोपर्यंत सखळ सिद्ध आहे, जव हात चालावया पाय, तरी तू आपले स्वहे तप आहे, तीर्थयात्रे जाय सुकू नको, असे संत सांगतात। जोपर्यंत हात पाय आपले इंद्रिय हे क्रियामान आहेत ना, तोपर्यंत आपल्याला सर्व सत्कार्य करून घेतलं पाहिजे। जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उत्तम कार्य, उत्तम गती आपण केली पाहिजे, तरच आपल्याला मरणाच्या नंतर उत्तम गती प्राप्त होते। जीवन राहीपर्यंत आपल्या हातून जितकं होईल तितकं सत्कार्य, अन्नदान, पुण्य कार्य आपण केले पाहिजे। कारण हेच कार्य आपल्या भवितव्य ठरवू शकतात। आपल्या भविष्यामध्ये हेच कर्म आपल्याला उपयोगी येतात। आपण जे पुण्य करतो आपल्याला भविष्यामध्ये पुण्यच मिळतं। आपण जर पाप केलो तर भविष्यामध्ये आपल्याला दुःखच मिळणार आहे। म्हणून सतत विचार करून क्षणोक्षण हाची करावा विचार। कशाचा विचार करावा तर आपल्या जीवनातून, आपल्या या भवसागरातून पार कसं पडता येईल या गोष्टीचा आपण विचार करत करत सत्कार्य, दानधर्म, सत्संग असं संतांच्या सानिध्यामध्ये राहून आपण करत राहिलं पाहिजे। आणि ही प्रेरणा अशोकराव रावसाहेब बिराददार
यांच्या जीवनातून आपल्याला मिळते. ते सतत जीवनामध्ये संतांची सेवा केली आणि अन्नदानही भरपूर केले, म्हणून ते मृत्युमुखी 3दा वाचलेले आहेत. ते अन्नदान कधी सोडले नाहीत, संतांची सेवा कधी सोडले नाहीत. आपल्या जीवनामध्ये ते सतत संतांची सेवा करत, सतत सत्कार्यामध्ये अन्नदान करत ते इथपर्यंत त्यांची जीवनयात्रा संपवले. खरोखरच त्यांचं जीवन, त्यांचे जे काही आचरण आहेत, त्यांचे जे काही कर्म आहेत, ते आम्हाला प्रेरणादायी ठरतात. मग आज ते महात्मे शरीर रूपाने आपल्या ठिकाणी उपस्थित नाहीत, म्हणून त्यांच्याबद्दल 2 गोष्टी बोलण्यासाठी या ठिकाणी माझ्या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली. या ठिकाणी व्हिडिओ संवादाने सर्वांना त्यांच्याविषयी 2 गोष्टी सांगतो. माझ्या अनुभवातील एक घटना आहे. मी लहान वयापासूनच भजनाला जायचो. भजन त्यांच्याच घरामध्ये चालायचं. त्यांच्याच घरामध्ये दररोज भजनाला जायचं. नवीन नवीन संत यायचे. त्यांच्याच घरामध्ये अन्नदान चालू असल्यामुळे संतांच्या सेवेचं महात्म्य आम्हाला कळालं. आम्हाला पंढरपूर माहीत नव्हतं. मला वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी हात धरून पंढरपूरला नेऊन संतांच्या मांदियाळीमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन आम्हाला घडलं. माझं वय 10 वर्ष होतं. सहज मी बसस्टँडवरती पाहुण्यांना सोडायसाठी गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्या गावातील काही वारकऱ्यांची मंडळी पंढरपूरच्या यात्रेला चालत होते. त्या ठिकाणी अशोकराव यांनी मला पाहिलं. चल पंढरपूरला जाऊत म्हणून गाडीमध्ये बसवलं. थेट पंढरपूरला घेऊन गेले. अंगावरती एकच जोड वस्त्र होते. वस्त्रसुद्धा घेण्यासाठी घरला गेलो नाही. रस्त्यावरती मला पंढरपूरला बघून नेले. आणि असेच माझ्यासारखे 3 मुलं होते. अशा नवीन नवीन अनेक व्यक्तींना सुद्धा ते पंढरपूरचा रस्ता दाखवले, संतांच्या मार्गाला लावले. म्हणून आज आमच्या गावामध्ये आम्ही संतांच्या सेवेमध्ये उपस्थित आहोत, तर ते त्यांचीच कृपा आहे. आम्हाला संत कळाले, ते त्यांचीच कृपा आहे. आम्हाला भजन कळालं म्हणून या भजनाच्या मार्गाला लागलो, हे त्यांचीच कृपा आहे. रावसाहेब बाबा नसते तर आमच्या गावात संत आलेले नसते. संतांचं महत्त्व आपल्याला कळालेलं नसतं. सेवेचं महत्त्व आपल्याला कळालेलं नसतं. आणि त्यांच्या मागे त्यांचीच कास धरून त्यांचे चिरंजीव असणारे अशोकराव हेच संतांची सेवा, तेच रूढी परंपरा, तेच सत्कार्य त्यांनी पुढे वाढवले. तेच परंपरा आम्हाला कळाली. संत कळाले, भजन कळालं. आम्हीही माळकरी झालो. पंढरपूरला गेलो. काल त्यांना सोमवार मार्च 3 तारीख दिवशी काल त्या अशोकराव महात्म्यांना देवाज्ञा झालेली आहे. आज चंदनहळ्ली गावामध्ये संध्याकाळी 4 वाजता या दरम्यान त्यांचं अंत्यविधी या ठिकाणी गावामध्ये यथापूर्वक या ठिकाणी साजरा होणार आहे. आणि सर्वांनी त्यांच्या अंत्यक्रियेमध्ये सहभागी होऊन त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करूया. धन निरंकारजी.